नमस्कार कोल्हे साहेब. नमस्कार. कधीपासून तुम्ही तमाशा क्षेत्रात आहे? मी जवळजवळ 57 वर्ष कला क्षेत्रातला माझा प्रवास आहे हा. कला क्षेत्रातला प्रवास कुठल्या पात्रापासून सुरू झाला? मी स्टार्टपासून विलनच्या कामापासून माझी सुरुवात झाली काय, आणि आतापर्यंत सारी विलनचीच कामं करीत आलो. चरित्र अभिनेता म्हणून मी कामं केली काय. बरेच माझे कार्यक्रम बरेच गाडले आजपर्यंत, आणि मी आजपर्यंत 57 वर्षाच्या काळामध्ये सरस्वतीची अगदी मनोभावी सेवा करीत आलो, म्हणून ती मला प्रसन्न झाली. कोणकोणती फिल्मची पात्र केली, काय नाव होते त्या? विलनचं मी राजा हरिश्चंद्रामध्ये मी विश्वामित्राचं काम केलं. द्रौपदी वस्त्रहरणामध्ये दुर्योधनाचं काम केलं. कृष्णाला पोली बंदिश शाळामध्ये कंसाचं काम केलं. असे म्हणजे पौराणिकमध्ये शनी महात्मामध्ये शनीचं काम केलं. अशा पौराणिकमध्ये आणि सामाजिकमध्ये इकडं ज्यावेळेस रघुवीर खेडकर यांच्याकडे आलो त्यावेळेस कोर्टादारी फुटला थोडा लोकनाट्यामध्ये गाडलेलं वगनाट्य. कोणतं? कोर्टादारी फुटला थोडा. हो. त्या वगनाट्यामध्ये मी बेरडाची भूमिका केली, पण जबरदस्त भूमिका केली, गाडली. आतंकवादल्या देशात त्याच्यात बी गुंडाचीच भूमिका केली. राजकारण गुंडाच्या हाती, त्याच्यामध्ये मंत्र्याचं काम केलं. कुठे आहे लोकशाही, त्याच्यामध्ये मी मंत्र्याचंच काम केलं काय. सुनबाई कुंकू लिहून जा या वगनाट्यात मी विलनचंच काम केलं, पण क्षणात विलन क्षणात कॉमेडी असं काम होतं माझं. ते बाबा ते पण मी चरित्र अभिनेता म्हणून काम केले. मी चरित्र अभिनेता बरोबर सासरच्या विरखामध्ये एका शेतकऱ्याचे चरित्र अभिनेताचं काम होतं. ते काम मी जबरदस्त केलं आणि अजून करतो. हे सगळं कॅरेक्टर करताना काय वाटलं तुम्हाला? प्रोत्साहन वगैरे? प्रोत्साहन मला असं मिळालं की मी 2 वर्ष बिगारी काम केलं. ते जोड राहायचो, पडदे ओढायला ही, आणि माझं लक्ष त्या पात्रावर राहायचं सारं. एक वेळेस आमच्यातला तर विश्वामित्र गेला निघून भांडणं करून. विश्वामित्र ऐन टायमाला फोन करायचा, त्या मालकानं मला सांगितलं बाळ विश्वामित्र होतो का? म्हणलं होतो, चुकलं तर काही मला क्षमा करा कर. मला त्या दिवशी प्रसन्न झाली सरस्वती. असा विलन काम करून गेलो. ते म्हणले आजपासून तुझं बिगारी काम बंद, तो कलाकार म्हणून काम करायचं. बिगारी ते वगनाट्याच्या कामाचा तुमचा हा प्रवास होता? हो, बिगारी ते वगनाट्याचा प्रवास माझा. तमाशा क्षेत्रात किंवा तमाशा कलेत तुमचा जो संबंध आला तो बिगारेपासून आला का? बिगाऱ्यापासून आलो. रघुभाऊंच्या तमाशात कधीपासून? मी 1984 पासून रघुभाऊपर्यंत आतापर्यंत रघुभाऊकडेच आहे काय. म्हणजे जवळजवळ 40-42 वर्ष झालं रघुभाऊकडे मी काम करतो त्याला. तसं मी दत्ता माडिक पुणेकर यांच्याकडे 1 वर्ष काढलं. सुरेखा पुणेकर यांच्याकडे 2 वर्ष काढली. अजून विटाबाई भाऊमांग नारायणगावकर यांच्याकडे 1 वर्ष काढलं. आणि जाधव काटे नाट्य मंडळ 8 वर्ष गाजवलं. ते कुठे आता ते लोकनाट्याचं नाव घेतलं तुम्ही? ते बंद झालं. कशामुळं? कशामुळे म्हणजे ती माणसं गेली, काही वारली, ते बंद केलं. कला नाट्य मंडळ बंद झालं. तिथून पुढे मग ते तमाशाकडे क्षेत्राकडे वळवलं मी. आणि अशोक काटे मॅनेजर, त्यांच्या चुलत्याचं नाट्य काटे जाधव हे नाट्य मंडळ असल्यामुळे मग त्यांना तिकडे नेलं, त्या नाट्य मंडळात नेलं. आणि तिथून मंडळात का बोला? ते मॅनेजर होते माडिक साहेबांचे जावाई अशोक काटे. त्यांना माडिक साहेबांच्या तमाशामध्ये नेलं. त्यावेळेस डवळपुरीकर आणि नाही माडिक आणि गुलाबराव एकत्र झाले होते त्यावेळेस. त्या वर्षी. माडिकराव आणि गुलाबराव वेगळे कधी झाले? 1982 ला कशा एकत्र झाले. एकत्र आले आणि पुन्हा वेगळे कस का झाले? पुन्हा ते फुटले. पुन्हा गणपत मानेच गुलाबराव बोरगावकर पुन्हा तमाशा निघाला. दीड वर्ष तमाशामध्ये असं होतंय का तमाशा फड मालकांमध्ये फूट पडते ना, वेगवेगळे तमाशे निर्माण होतात? अरे फूट पडायचं कारण असतात त्याचे काही. आता जसं आपलं हे सामाजिक राजकारण चालतात, तर तमाशात बी काही राजकारण चालतं, थोडं कालवर होतात. ते बाकीचे काही गोष्टी असतात, आर्थिक काही व्यवहार असतात. आर्थिक व्यवहारामुळे जमलं त्यांचं, तर मग त्यांनी स्वतः वेगळ्या पार्टी काढून कुणाला वाटतं आपलं स्वतःचं फळ असावं असं, त्यानुसार मग असे. आणि ते काय करतात, जर समजा वेगळे जर झाले तर मग चांगले कलावंत आपल्याकडे घ्यायचे आणि आपली पार्टी कशी चांगली होईल याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. हा व्यवसायात भाग झाला प्रत्येकाचा. तमाशा धंद्याचा भाग झाला म्हणा. हा तमाशा व्यवसायाचा भाग झाला तो. किंवा चांगले माणसं आपल्याकडे असणं, चांगले कलावंत आपल्याकडे असणं, तर आपला तमाशा चांगला होऊ शकतो असं. एक सांगा की कोल्हे साहेब, का आतापर्यंत अनेक तमाशे तुमच्या नजरेतून म्हणजे गेलेले हो. किंवा त्या तमाशाचं पुढे नाव नाही राहिलं, असे कोणकोणते तमाशे?
तमाशाचं नाव न राहिलं बरेच आहेत की बाबुराव बोरगावकर आमच्या समोरचा तमाशा शिवराम बोरगावकरांचा मुलगा मोठा तमाशा होता बंद झाला. असे काळूबाळू सारखे तमाशे बंद झाले. काळूबाळू चालू आहे ना. ते उगाच चालतं छोटे महिन्यापुरतं करतात ना ते, पण पूर्वी 7 महिन्यात सीझन असायचं ना. अमन तांबे पुणेकर तो संपला. हा, अमोल तांबे सारखा एवढा नाव रूपाचा तमाशा कशामुळे संपला म्हणजे वृद्ध झालता ना अमन तांबे. काही आर्थिक बाबीमुळे बी काही तमाशे बंद झाले ना. काय आणि ते कुंदा पाटील जगताप कुंदा पाटील ते बंद झाली. कशामुळं? जगताप पाटलाच बंद झाली. हा ना, तो तमाशा काही कलाकारामुळे बंद झाली. काही कलाकार मिळाला. पूर्वीच्या काळामध्ये जे मोठे काही मोजके तमाशे त्याच्यामध्ये जगताप पाटील पिंपळेकरांचं हे खूप फार मोठं नाव होतं. फार मोठं. मुंबईला जर कार्यक्रम त्यांचे जर चालले ते त्यांचे वगनाट्य खूप मोठाले होते. मुंबईचं गिरणीवाला म्हणून त्यांचं वगनाट्य होतं, फेमस होतं. फेमस होतं. आणि कोरडे पित्याला पाची एक जगताप पाटलाचं गाडलेलं वगनाट्य होतं. आणि त्यांच्यामध्ये खूप नामांकित कलाकार जे आता जे फडमालक आहेत जे होऊन गेलेले ते खूप म्हणजे नामांकित कलावंत त्यांच्याकडे होते. त्यांच्याकडून शिकून पुढे त्यांनी स्वतःच्या पार्ट्या काढल्या. असं शेवटचाच मुद्दा घेतो. एकंदरीत तमाशामध्ये तुम्ही वाघात भूमिका करायची, विलनची, इतर रंगबाजीत, इतर शिल्कार मध्ये करतो ना तुम्ही. सरदार म्हणून मी काम करतो, गणगवळण करतो स्वतः. तुम्हाला गवळण येते म्हणता? कोणती? एक गवळण म्हणा ना. थांबा ग उठे ग चालल्या नटुनी सांगा तुम्ही राधा ग गवळणी हुकुम देवाचा म्हणून आली पिंध्या सुद्धा मागाया सोडून चालल्या वनाच्या मार्गानी तोच तिल काठी पायातुनी कुंजवनी मुरली वाजवी कृष्ण मुरारी ऐकूनी राधा झाली बावरी दानू तुम्ही द्यावा टाकोनी जावा तुम्ही वनाच्या मार्गाने. सुंदर, खूप मस्त. म्हणजे हे जुने कलावंत हे जे खासियत आहे की त्यांचे सगळे पाठ आहेत, गण पाठ आहेत, वगनाट्याचे डायलॉग त्यांचे म्हणजे आजही 2 पाठ आहेत. त्याने चांगल्या पद्धतीने ते ताला सुरात गणबी काढतो मी. सरपंच साहेब, तुम्ही अनेक तमाशे पाहिलेत, ते अनुभव आहे तुमचा. तुम्हाला पण ही लोककला खूप आवडते, कशामुळं? काय पहिल्यापासून म्हणजे विद्यार्थी दशेत असल्यापासून कलेची एक आवड. पूर्वी घरात मी सांप्रदायिक भजनाला म्हणजे आई भजनाला जाते, त्याच्यामुळे वडील पण भजनाला जायचे. मग त्याच्यामुळे ती एक संगीताची आवड, भजनाची आवड. पहिलं मी पण भजनामध्ये गवळण अभंग म्हणायचो. पण नंतर पुढे मग कंपनीत कामाला लागलं, नंतर मग जास्त करून माझा दत्तमाडी पुणेकर आदरणीय अण्णा यांच्याशी संपर्क आला. आणि त्यांच्या ज्यावेळेस संपर्कात आलो तर म्हणजे एकदम एवढी जवळीक वाढली त्यांची माझी की एक घरगुती संबंध तयार झाले त्यांच्याबरोबर. आणि ते जोपर्यंत होते 1997 पर्यंत, समजा 85 पासून त्यांचा माझा संबंध आला. आणि एवढ्या लहान वयामध्ये मी त्यांच्या एवढ्या मोठ्या माणसाच्या जवळ गेलो, याचं माझं भाग्य वाटतं. थांबा ग गवळणी आता तुम्ही म्हटला. दुसरा हक्क माझा मालावरती नाही येतात, पण कसं आहे तू ग नंदाच्या नारी, तुमच्या किती गवळणी पाठ आहे? गाण्याची सुरुवातापासून असतं. आरती करून आरती गण किती पाठ आहे? आरती ओ वाळू शारदा पतित मंगल मूर्ती आरती करू पंचप्राणाची वळूया वात अभिमानाची शिलगावून ज्योती. गणपाठ नाही असं. बरं, शेवटचाच मुद्दा. पाठ भरपूर आहे तुमच्या सगळं काय, परंतु एक प्रकारे तमाशा कलेविषयी काय सांगू शकता? आजचं भविष्य तमाशा कला ही एक चांगली, तमाशा कला एक महाराष्ट्राची लोककला आहे, जिवंत. ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. तुम्ही इकडे मुंबईच्या पुढे गेला तर इकडे समुद्र आहे, गुजरातमध्ये चालत नाही, आंध्रामध्ये चालत नाही. महाराष्ट्राची ही पारंपरिक लोककला आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या काळापासून चालत आलेली लोककला ही पहिलं राजांचे जे शिपाई होते गडाच्या पायथ्याला तमाशासारखे बारके कार्यक्रम चालू ठेवायचे आणि गनिमी काव्याने पाठोपाठ शत्रूवर हल्ला करायचा. म्हणजे त्यावेळेसपासूनची आलेली ही कला आहे. ती आताच्या रसिकांनी ती जोपासली पाहिजे. काय ही महाराष्ट्राच्या लोकांना पुन्हा नाही, नाहीतर काय काळ असा येईल काही कालानंतर की पुस्तकात तुम्हाला वाचायला भेटेल की तमाशा कशा प्रकारे होता. तंबूतला तमाशा. तमाशा 2 प्रकारचे, एक तंबूतला तमाशा आणि एक झाडाखालचा किंवा इतर. नाही, तमाशा एकच प्रकार. काही हे भांडवल मोठं असतं. तंबूच्या तमाशावालीचं भांडवल मोठं असतं आणि झाडाखालच्या जवळ भांडवल नसतं एवढं, म्हणून ती झाडाखालचे असतात. हे सिजनेबल असतात, म्हणजे महिना 2 महिन्याचा धंदा करतात. चैत्र महिन्यापुरतच करतात. आणि ही कसं आहे
ही 7 महिने धंदा करतात ना. मोठा सीजन असतो मोठा season असतो संपूर्ण ना. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात ज्या मोठ्या पुन्हा- यात्रा असतात काय? हा? आहेत ना, भरपूर आहेत. झाडाखालचे तमाशे राहिलेत का? नाही, भरपूर आहेत अजून, भरपूर आहेत. बरं जाऊ दे, आपल्याला तिकडे नाही व्हायचं. शेवटचंच तमाशा धंद्याविषयी आजचं कसं प्रोत्साहन आहे? तमाशे धंद्याविषयी आजचं चांगलं आहे चांगलंच आहे, काय सध्याचं, अडचण पण नाही. रसिकांना त्याला दाद दिली पाहिजे, या कलेवर प्रेम केलं पाहिजे, तरी महाराष्ट्राच्या लोकांना जिवंत राहील. शासनाने बी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काही ठिकाणी शाळा काढून काय हे मुलांना प्रशिक्षण देण्यासारखी काही माणसं तिथं ठेवली पाहिजे. ही तमाशा जिवंत ठेवायची असेल तर काय, जर शासनानं कुठेतरी असं काही हाती घेतलं कार्यक्रम तरी तमाशा जिवंत राहील. नक्कीच. तुमचं नाव आणि हे सांगा. माझं नाव संभाजी रामभाऊ कोल्हे, मुक्काम पोस्ट आवरगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. तुमची मुलं, फॅमिली? मला एक मुलगा आहे, 2 मुली, फॅमिली सारे घरी असतात. मी एकटा तिकडे क्षेत्राकडे असतो. 7 महिन्याच्या सीझनला तुम्ही? 7 महिन्याची जन्म. धन्यवाद. धन्यवाद सरपंच साहेब. धन्यवाद. युट्यूबला दिसणार का? कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर तमाशा सम्राट श्रीमती कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ जमलेल्या सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत करीत आहे. रसिक आतापर्यंत पहिली तमाशा मंडळाची पारंपरिक गण गवळण, आता सादर होईल रंगबाजी वराडी शो. यामध्ये काय हिंदी मराठी चित्रपटातील गीते, लवड्या सभा जेव्हा विनोदाकडे पाण्यात भेटतील. या रंगबाजीमध्ये प्रामुख्याने भाग घेतील कंपनीचे मालक स्वतः मास्टर रघुवीर खेडकर, त्यांची सर्व नक्कीबाई श्रेष्ठ मंदाराणी, खेडकरांचे चिरंजीव मोहित खेडकर, कंपनीचे गायक राजेश कोल्लम आणि गायिका अमृता. तर या संपूर्ण कार्यक्रमाला पहिल्यापासून शेवटपर्यंत शांततेचं सहकार्य करावं असं समोर बसलेल्या माझ्या सर्व भावंडांना हा जोड नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.